त्याहून जास्त मांगानं महारावर प्रेम केलं. आणि एका मांगानं मांगावर जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं त्याहून जास्त महारानं मांगावर प्रेम केलं. ते जिव्हाळा आम्ही हरवून बसलो. मी खरं सांगतो, मोठा भाव म्हणून धाकट्यानं जर दार लावून भावाजवळ व्यथा सांगितली असती, दादा तुझं झालंय चांगलं, माझं जरा पोट उपाशी आहे, माझ्याही ताटाकट बघ, तर मोठ्या भावानं मिठीत घेतलं असतं. पण ही माकडाच्या मांडीवर जाऊन बसली आणि चिडवायला लागली. हो, तुम्ही जिथं जाऊन मागणी करताय ना ती खूपत आहे साहेब. आणि आंबेडकरवाद्याला जात नसती म्हणून मी आंबेडकरवादी, पण मला भावकी आहे ना. भावकीच प्रेम लई डेंजर. आता मी आंबेडकरवादी आहे, माझे बी दुखणं आहे ना. मी जरी मांगाचं असलो माझं एक दुखणं आहे. आणि माझ्यासारख्या अनेक चांबारांचं, मांगांचं, ढोरांचं, आंबेडकरीवादी चांबारांचं लय मोठं दुखणं आहे सौंदरमल साहेब. बरोबर का? कारण आमचं दुखणं हे आहे, आम्ही आंबेडकरवादी म्हणून जगतोय. आम्ही महाराष्ट्रात ताट मानेन फिरतोय. आमच्या केसाला धक्का लावायची कुणाच्यात ताकद नाही. हे जेवढं खरं असलं तरी पण भावकीत रडतोय आम्ही. का माहिती आहे का दादा? बाप मरायला आलाय, आई थकलेली आहे आणि 4-2 दिवसात बाप मारणार आहे. आणि मग बॉडी पडल्यावर पहिल्यांदा तोंड द्यावं लागते ती भावकीला. येणार आहे ती भावकी. मग भावकी येऊन काय म्हणणार आहे? आता आंबेडकरवादी आहे ना, बोलो यांना. मग ही बोलवणार. मग ही आली की हां तो आंबेडकरवादी आहे ना, मग बौद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. आता हे तर बी आमचं दुखणं. हे लय मनातलं बोलायले जे आजपर्यंत कोणी बोललं नाही साहेब, आणि मी बी कुठं बोललो नाही. ही दुखणं आहे. नरसिंग साहेब ह्याचा त्रास तुम्ही लय भोगलाय मला माहीत आहे. मग आता बौद्ध म्हणतात ही बौद्ध पद्धतीनं अंतिम संस्कार कर. बरं मी त्याच्यासाठी तयार आहे. हो,